नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल दोडका खिसून ही कुठली रेसिपी, पण कुणालाच कळणार नाही ह्याच्यामध्ये दोडका आहे अशी आज आपण एक रेसिपी पाहणार आहोत बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एक छोटं वाटण करून घेऊयात. त्याच्यासाठी इथं मिक्सरचं भांडे घेतलं आहे. त्याच्यामध्ये 5 ते 6 इतके हिरव्या मिरच्या, 10-12 इतक्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमच जिरे आणि पाणी न घालता वाटण किंवा तुम्ही ह्याला ठेचासुद्धा म्हणू शकता, भरड भरड असा करून घेतला आहे. आता इथं घेतलीत दोडका. बरेच जण ह्याला शिराळीसुद्धा म्हणत असेल, पण आम्ही तर दोडकाच म्हणतो बरं का. आता 2 आहेत, पण 2 काही वापरणार नाही मी, एकच वापरणार आहे बघा. स्वच्छ असा धुवून घेतला आहे, नंतर कोरड्या कपड्याने पुसून घेतला आहे. काय करायचं आहे माहिती आहे का, ह्या दोडक्याच्या वरती ज्या तुम्हाला निबार शिरा दिसत आहेत ना, त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अगदी सुरीने काढू शकता किंवा बटाट्याचे साल काढायचं त्या स्लायसरने काढू शकता किंवा अगदी तुम्ही उलतान किंवा सुरी घेऊन असं जरी घासलात ना तरी पण सहजपणे ह्याच्यावरची साल निघली जाते. किंवा ह्या शिरा म्हणू शकता ह्याला. ह्या ज्या शिरा आहेत ना ह्या टाकून द्यायच्या नाहीत. बरेच जण ह्या शिऱ्यांचा ना ठेचा करतात किंवा भाजी करतात. आता मला तर माहीत नाही, पण मी ऐकून होते फक्त बरं का. आता तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही ह्याचा ठेचा वगैरे करू शकता. आता ह्या दोडक्याच्या पुढचा पाठीमागचा भाग हा काढून घेतला आहे. आता ह्याच्या शिरा काढल्यानंतर आपल्याला दोडका हा धुवून घ्यायचा नाही बरं का, त्याच्या अगोदरच धुवून पुसून घेतलेला आहे. आता आपल्याला हा किसणीने किसून घ्यायचा आहे. अगदी बारीक किसणीने किसायचं नाही, नाहीतर बरंच पाणी ह्याच्यातलं दोडक्यामधलं निघलं जातं. त्याच्यामुळे मोठ्या किसणीनेच किसून घ्यायचं आहे. आता तसं बघायला गेलं तर दोडक्याची भाजी केली तर सगळ्यांची नाकं मुरडतात. शक्यतो करून मुलं तर फारसा खातच नाही बघा. पण आज आपण अशी रेसिपी करत आहोत ज्याच्यामध्ये दोडका हे मुलांना कळणारच नाही. कारण दोडका खाण्याचे फायदे बरेच आहेत बरे का. आवर्जून दोडक्याचं सेवन हे आपण केलंच पाहिजे. दोडका हा अत्यंत पौष्टिक आणि कमी कॅलरीज असलेली भाजी आहे बघा. यामध्ये फायबर, पाणी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे वजन नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते, मधुमेहासाठी गुणकारी आहे, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, रक्त शुद्ध करते, शरीराला हायड्रेट ठेवते, त्याचबरोबर रोग प्रतिकारशक्ती वाढते. असे दोडक्याचे बरेच फायदे आहेत बरं का. आता बघा तुमच्यासोबत बोलूपर्यंत का नाही इथं सर्व दोडका हा किसून झाला. आता खिसलेला दोडका हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे बरं का. कारण बाकीचं इतर जे साहित्य आहे का नाही ते आपल्याला सहजपणे प्रमाण योग्य ते घेता येतं, म्हणून आपण इथं हा दोडका मोजून घेणार आहोत. तर दोडक्याचा खीस बघा, 1 कपला जर अशी कमी इतका खीस भरलेला आहे आणि पाऊण कपपेक्षा जरा जास्त आहे बघू शकता इथे. हा मोजून घेतलेला दोडक्याचा खीस आहे का नाही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि ह्याच्यामध्ये आता बाकीची पिठं घालायची आहेत आपल्याला. पाऊण कप इतका दोडक्याचा खीस होता का नाही त्याच्यासाठी 1 कप इतकं ज्वारीचं पीठ, अर्धा कप इतकं बाजरीचं पीठ, त्याचबरोबर पाव कप इतकं गव्हाचं पीठ आणि पाव कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये इतकी 4 मी पिठं वापरलीत आत्ता माझ्याकडे सध्याला जी होती ती. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला आपण जे सुरुवातीला केलेला ठेचा होता ना, मिरची, लसूण, जिरं, तर तो ठेचा घालून घेणार आहोत. तुमच्याकडे जर ऑलरेडी अगोदरचा ठेचा असेल तो इथं वापरला तरीसुद्धा चालेल. आता मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे. अगदी तुम्ही कुटून जर घेतलात ना तर आणखीनच उत्तम. आता ह्याच्यामध्ये पाव चमच इतकी हळद, 1 चमचभर इतके जिरे घातलेत, अर्धा चमच ओवा ना हातावरती चोळून घातलेला आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ अर्धा चमच इतकं घातलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे तेल. तर तेल साधारण 2 चमच इतकं घातलं आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी घालायची घाई करायची नाही, कारण दोडक्यामध्ये भरपूर असं पाणी आहे का नाही, तर त्याच्यामध्येच ह्या पिठाचा गोळा होतो आहे का बघायचं. नंतर लागेल तसं आपण पाणी पुढे वापरणार आहोत. आता जर तुमच्याकडे दही असेल ना तर 2 चमचे दही ह्याच्यामध्ये आणखीन वापरलात ना तर आणखीनच छान बरं का. आता बघा ह्या पिठाचा घट्ट गोळा झाला का नाही, म्हणून थोडं थोडं आपण पाणी घालून कणिक मळून किंवा हे पीठ मळून घेऊयात. तुम्हाला बघा नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण करत आहोत दोडक्याचे धपाटे. धपाटे करण्यासाठी थालीपीठ भाजणी म्हणून असते किंवा धपाट्याची भाजणी जर तुमच्याकडे असेल ते वापरलात पिठं तरी चालेल, किंवा घरामध्ये जी कुठली आपली नेहमीची भाकरीसाठी बेसनचं पीठ किंवा गव्हाचं पीठ असतंच ते वापरायचं. गव्हाचं पीठ अति जास्त वापरायचं नाही, नाहीतर आपले हे जे धपाटे आहेत ना ते नरम होतात. आता जर तुमच्याकडे तांदूळाचं पीठ असेल ना ते वापरलात तरीसुद्धा चालेल. भाकरीसाठी जर नाचणीचं पीठ असेल ते वापरलात तरीसुद्धा चालेल. आता बघा पाणी घालत घालत की नाही असं सैलसर पीठ मळून घेतलेलं आहे. घट्ट गोळा करायचं नाही बरं का. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवायचं 1-5 मिनटं. अति जास्त वेळ हे पीठ भिजत ठेवायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये दोडका असल्यामुळे का नाही आणखीन हे पातळ पीठ होतं म्हणून. आता धपाटे थापायला घेऊयात. खाली पोलीपाट घेतला आहे, वर एक कॉटनचा रुमाल घेतला आहे, ओला रुमाल करून घेतला आहे, शिवाय पाणीसुद्धा टाकून घेतलं आहे. आणि जितकं थालीपीठ छोटं मोठं हवं का नाही तेवढा गोळा तोडून घ्यायचा. आणि आता ह्या रुमालावरती टाकला आहे. इथं वाटीमध्ये पाणी घेतलं आहे, पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे
आणि हे धपाटं थापून घ्यायचं आहे आपल्याला. तर हाताला पाणी सारखं लावत घ्यायचं, म्हणजे हे धपाटं जे आहे ना ते आपल्या हाताला चिटकत नाही. आता आमच्याकडे तर ह्याला धपाटे म्हणतात, बरेच जण थालीपीठसुद्धा म्हणतात. आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये कांदा घातलात ना बारीक चिरून तरीसुद्धा चालेल, पण आता इथं मी दोडकेचे करत धपाटे असल्यामुळे का नाही, धपाट्यामध्ये आम्ही शक्यतो करून कांदा घालत नाही, पण थालीपीठ करायचं झाले तर मग भरपूर असा बारीक चिरला कांदा घालायचा. बघा चांगलं पातळ असं हे धपाटं थापून घेतलं. वरून तीळ भुरभुरून ना जराशी दाबून घेतले बघा, आणि अशी ही भोकं करून घेतली, जेणेकरून आपलं हे जे धपाट आहे चांगल्या प्रकारे भाजलं जाईल. आता चला गॅसकडे वळलं. तर गॅसवरती तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. थोडंसं तव्यावरती तेल सोडलं आणि रुमाला असा पलटी करायचा आणि लगेच उचलायचा. बघा सहजपणे धपाट आपलं तव्याला चिटकलं जातं. रुमाल हा कॉटनचाच वापरायचा. आता जी भोकं केलती ना त्याच्यामध्ये तेल सोडून घेतलंय आणि कडेला सुद्धा तेल सोडून घेतलंय. आणि आता आपण हे धपाटं भाजल्यासारखं वाटलं की पलटी करून घेऊयात. आता चांगल्या प्रकारे खरपूस असं आपण दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात हे धपाटं. आता इथं तर मी तेल लावून भाजून घेतलंय. अगदी तुम्ही तूप लावून भाजून घेतलात तरीसुद्धा चालेल, म्हणजे एक थेंबसुद्धा तेलाचा वापर न करता तुमचा मस्त पौष्टिक असा नाश्ता होणार. आता हे आपलं जे धपाट होतं भाजलं तर काढून घेऊयात. तुम्हाला दुसरं आणखीन एक दाखवते. दुसरं कसं सेम रुमाल ओला केलेला आहे, पाणी टाकलेलं आहे. जितकं थालीपीठ हवं तितका गोळा काढून घ्यायचा आणि थापून घेऊयात. अगदी करायला सोपं आहे बघा. धपाट हे पातळ असावं, जेणेकरून भाजलं लवकर जातं, शिवाय चवीला देखील छान लागतं. तुम्हाला सांगितलं होतं हे पीठ सैलसर ठेवायला. सैलसर पीठ असेल ना तर धपाटा पातळ थापता येतो. जर पीठ घट्ट मळलात ना धपाट्याचं तर धपाटा हा जाड होतो बघा. म्हणून मस्त प्रकारे पातळ धपाटा थापून घेतलाय, बघू शकता इथं. आणि सेम अगोदर जसा भाजून घेतला तसा हा सुद्धा भाजून घेऊयात. ह्याच्या अगोदर ना तुम्हाला मी वेगवेगळ्या धपाट्यांचे व्हिडिओ शेअर केले, जसं की सोयाबीनचे धपाटे, कोबीचे धपाटे, फ्लावरचे धपाटे, त्याचबरोबर मेथीचे धपाटे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ, ह्यांचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहायला विसरू नका. आणि आज सुद्धा आगळे वेगळे दोडक्याची भाजी खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी आज आपण केले हे दोडक्याचे थालीपीठ. मस्त आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 5 इतके आपले हे धपाटे होतात बघा, मोठे चांगले. तर एक इथं आता खाण्याचं सुरू चाललंय मुलांचं, म्हणून तुम्हाला इथं 4 दिसत असतील. अगदी दोडका वापरल्यामुळे रंग देखील हिरवागार मस्त असा धपाट्यांना आलाय बघा. धपाटे म्हणलं की दही आलंच, शिवाय तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा एखादी शेंगदाण्याची चटणी, कुठलीही चटणी असेल त्याच्यासोबत खाऊ शकता. अगदी सकाळ सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांना डब्यासाठी देण्यासाठी असो, उत्तम असा पोटभरीचा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार आहे. नक्की करून बघा. नेहमीची तीच चपाती भाकरी खाऊन कंटाळाला असेल तर संध्याकाळी नक्कीच हा धपाट्यांचा बेत करून बघा. खूप चवीला भारी लागतात. तर खाण्यासाठी आपले खमंग खुसखुशीत दोडक्याचे धपाटे तयार झाले. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.